जोहार जिंदाबाद जय भील प्रदेश। मी सुनील भाऊ गायकवाड भील प्रदेश क्रांती सेनेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून काम करतोय। आज 25/5/2026 रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत। याचं कारण असं आहे का जळगाव जिल्ह्यामध्ये दलित आदिवासींवर गावगुंडांनी जे भ्याड हल्ले सुरू केले होते त्याचं प्रमाण वाढलेलं आहे। प्रशासन पोलीस प्रशासन दखल घेत नाही आहे। असा एक प्रकार पारोळा तालुक्यामधील एक गावामध्ये घडला। आदिवासी भिल्ल कुटुंबाला बेदम मारहाण झाली, संपूर्ण कुटुंबाला मारलं, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, एवढं मारलं की त्यांचा हात फ्रॅक्चर झालेला आहे, दोन मोठी इंजुरी झाली आहे। त्यांनी गावामध्ये उपचार घेऊन करण्यासाठी गेले। जेव्हा संघटना झाली आम्ही त्यांचा फॉलोअप घेत जिल्ह्याला कळवून कार्यवाही त्यांची सुरू। आम्ही 2021 मध्ये आदिवासी विकास विभागाला 456 एकर जमीन सबलीकरण योजनेअंतर्गत विक्री प्रस्ताव सादर केलेले आहेत। 5 वर्षापासून ते प्रस्ताव धूळ खात पडलेले आहेत। 2 वेळेस निधी येऊन वापस गेलेला आहे। आमचा पालकमंत्री या ठिकाणी कोणती दखल घेत नाहीत, जिल्हाधिकारी दखल घेत नाही, प्रकल्पाधिकारी दखल घेत नाहीत। 462 एकर जमीन विक्री प्रस्ताव मंजूर असून देखील आदिवासींना त्याचा लाभ मिळत नाही आहे। ती मागणी देखील आम्ही या ठिकाणी घेऊन बसलेलो आहोत आणि जोपर्यंत या मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असंच चालू राहणार आहे। आज आम्ही सनदशील मार्गाने या ठिकाणी आंदोलन करत आहेत। आम्हाला संघटनेला जर 24 तासामध्ये योग्य पद्धतीने जिल्हा प्रशासनाने जर दखल घेतली नाही तर आदिवासी भिल्ल समाज आणि संपूर्ण आदिवासी समाज हा रस्त्यावर उतरेल आणि सनदशील मार्गाने जे आंदोलन आहे या आंदोलनाला वेगळं स्वरूप प्राप्त होईल। धरणे आंदोलनाऐवजी आम्ही या ठिकाणी रस्ता रोको आणि जेल भरो आंदोलन करू। परंतु आपले या मागण्या न्यायिक आहेत। कायद्याचं राज्य म्हणतात पण कायद्याचं राज्य नाही आहे। खूप मोठ्या समस्यांना दलित आदिवासींना सामोरे जावं लागतं आहे आणि म्हणून या सर्व मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। आम्हाला 100% खात्री आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कायद्याचं राज्य आहे, आम्हाला न्याय मिळेल। सनदशील मार्गाने या ठिकाणी बसलेलो आहोत। जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत अशी आम्ही या ठिकाणी शपथ घेतलेली आहे। एवढंच बोलतो, या ठिकाणी थांबतो। आपकी जय जिंदाबाद।